आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अभिनेत्री केतकीचं अॅट्रॉसिटीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य आता असं म्हटलं। अॅट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट सुरू आहे असं केतकी चितळेंनी म्हटलंय। परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेतील भाषणाचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अभिनेत्री केतकी चितळेने बीडच्या परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय। या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। काही लोक अॅट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या 5 वर्षाची माहिती मिळवा असे आवाहन उपस्थितांना केले। याच वक्तव्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। बीडच्या परळीत दलित आणि मराठा समाज आक्रमक झालेत। केतकीने दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावलेत, त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी सध्या केली जाते। गेल्या 15 ते 20 वर्षात त्यांनी 62 अॅट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो। 13 ते 15 ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर। त्यांनी रिसेंट जी अॅट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टीसी वरती टाकली आहे, मुंबई लोकल दादर स्टेशन। का? तिकीट नव्हतं, लोकलनी फिरत होता, टीसीने थांबवलं। टीसी म्हणाला तिकीट दाखव, नाहीये तिकीट, फाईन भरा। सरळ आहे ना, तिकीट नाहीये तू फाईन भर। ह्यानं अॅट्रॉसिटी टाकली। माझी जात बघून ह्याने मला अडवलं आणि फाईन मागितली आहे। त्या टीसीला जावं लागतंय कोर्टात। हा साईड बिझनेस चालू आहे, हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे, हा एक झाला, हा एक वकील आहे, असे अनेक वकील आहेत। गेल्या काल 25 तारखेला झालेल्या कार्यक्रमामध्ये केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीनं प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलेलं होतं। बोलवल्याच्या नंतर त्यांच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनामध्ये दलित समाजाचं कवच कुंडल असलेली अॅट्रॉसिटी कायद्याचे अवहेलनाजनक शब्द प्रयोग करून, शरीराचे हावभाव करून अतिशय दलितांच्या भावना दुखावलेल्या आहेत। आज पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी उपविभागीय कार्यालयाकडे आलेले आहोत। उचित कारवाई झाली नाही आणि तात्काळ गुन्हा दाखल नाही झाला तर परळी बंद व जन आंदोलन सुद्धा या ठिकाणी पुढे करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।